सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान देण्याचेही निर्देश. लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद, दरामध्ये घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक आक्रमक. निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू, MSRDCचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव. सोशल मीडियावर स्टेटस टाकलं आणि पुढच्या काही क्षणात भीषण अपघात झाला. लोखंडी सळ्या अंगात शिरल्यामुळे 6 जणांचा मृत्यू. नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर. रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये ST बस दरीत कोसळली, बस झाडाला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला. 7 प्रवासी जखमी. मुंबईच्या वेशीवर अवजड वाहनांना 2027 नंतरही टोल वसुली सुरू राहणार असल्याची शक्यता. छोट्या वाहनांना टोलमुक्तीचा भार अवजड वाहनांवर पडणार. 900 वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात. नंदीध्वज मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी. अवघ्या 14 वर्षांच्या इरा जाधवचं त्रिशतक. मुंबईकडून महिलांच्या अंडर-19 क्रिकेटमध्ये नवा विक्रम. 144 वर्षानंतर होणारा महाकुंभ मेळा आजपासून सुरू. पौष पौर्णिमेनिमित्त पहिलं शाही स्नान. 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर. कॅलिफोर्नियातील आग आटोक्यात आणण्यात अद्याप अपयश. 13 लाख कोटी खाक. आगीत भारतातील 4 राज्यांच्या बजेट एवढं नुकसान.